जळगावच्या भडगाव तालुक्यातील शिवणी गावातील गिरणा नदीवरील जामदा कालवा फुटला। कालव्यातील पाणी शिवणी गावामध्ये आणि परिसरातील शेतांमध्ये शिरलं। मोठं नुकसान झालंय। गिरणा धरण 100% भरलंय। कालव्यातून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसतंय। परिस्थिती बघा, समोर बघा काय परिस्थिती आहे कॅनॉलची। तर जळगावमध्ये एका नाल्याला पूर आला। पुराचं पाणी ममुराबाद गावातील 40 घरांमध्ये शिरलंय। मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आलेला आहे। पुराचं पाणी घरांमध्ये शिरलंय। घरांचं मोठं नुकसान झालंय। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। दुसरीकडे यवतमाळच्या दारव्हामध्ये पुरात गाडी वाहून गेली, त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला। पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रशासनाला तात्काळ मदतीचे आदेश आहे। जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करू असं संजय राठोड यांनी म्हटलेलं। संबंधित कंत्राटदारांना रस्त्याचं काम सुरू असताना दिशादर्शक फलक लावले नाही असं देखील निदर्शनास आलेलं आहे। माझे लेकरं फोनवर एवढा आकात करत होते, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, वाचवा वाचवा करून माझ्या पत्नीनं फोन लावले। फोन लावता लावता मला म्हणली काच उघडा। हात मारत मारत वर आलो। मी वर आलो, वर पाहतो सारं जिकडं तिकडं भयान, माया परिवार माझ्या समोर बुडाला। पोहत मी त्या झाडापाशी गेलो। झाडावर बसून मी आवाज देऊन राहिलो मदतीसाठी। मदत कोणाची झाली नाही हो। 4 घंटे ताबडतोब आले असते तर आज माझे लेकरं माझ्यासोबत असते हो। रात्र असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला करता आल्या नाही, परंतु त्याच्यामध्ये अविनाश हा झाडावर चढून असल्यामुळे त्याला शोधता आलं। परंतु घरातले जे मेंबर आहेत त्यांचं दुर्दैवी अंत झालेला आहे। यामुळे खरं तर सर्व तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अतिशय दुःखद संवेदना आम्ही सर्वजण व्यक्त करतो आहे। कुठेतरी त्यांनी बॅरिकेडिंग लावून त्या ठिकाणी पूर्वसूचना प्रवाशांना देणं गरजेचं होतं। तर ह्या सर्व गोष्टीसुद्धा तपासून त्यामध्ये जर ते दोषी असतील तर कारवाई मात्र या ठिकाणी आम्ही नक्कीच करू।